काल मनात आलेला विचार आज लगेच पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. माझं सिक्रेट रेसिपी वाटण हे सगळं आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी माधुरी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या माधुरी डेली ब्लॉगमध्ये. तर आज दिवसाची सुरुवात छान झालेली होती. सकाळी सकाळी थोडंसं फ्रेश वातावरण असले की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आता हे बाहेर पाहिलं तर एवढं गरमी आहे ना, काही सांगायलाच नको. आणि हे ढगाळ वातावरण असल्यामुळे ना घरात तर हवा अजिबातच लागत नाही, म्हणून सहज खिडकीत उभा राहिलेले होते त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे. नंतर सगळं पटकन आवरून घेतलं, वेणी वगैरे घालून घेतली आणि मुलांना अभ्यास दिलेला होता. कुठपर्यंत आला अभ्यास? बोल, 6चा टेबल. मग कर, अजून एकदा रीड करून चांगला अभ्यास कर. मुलांच्या शाळा आता भरत आलेल्या आहेत, म्हणजे 2-3 दिवसांनी त्यांच्या शाळा भरणार आहेत. तर त्यांना ना घरी मी होमवर्क देत असते. आता होमवर्क करायचा त्यांना ना कंटाळा यायला लागलाय, कारण 2 महिने चांगली गावाकडे सुट्टी खाल्लेली आहे आणि आता परत अभ्यास करायचं म्हणल्यानंतर ना त्यांना कंटाळा यायला लागलाय. पण आता ही सवय आपली रोजची रुटीन बसेपर्यंत त्यांना ह्या गोष्टी जाणवतच राहतील. तर इथे मी देवाची छान पूजा करून घेतली, मुलांना अभ्यास सुद्धा दिला. आता खेळत मिळत का होईना पण त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यावंच लागेल. नंतर इथे वरती टेरेसवरती कपडे वाळायला टाकायला आले होते, कारण ढगाळ वातावरण असल्यामुळे ना कपडे काय पटकन सुकत नाहीत, म्हणून डायरेक्ट उन्हात वाळवले की खडंग असे वाळून निघतात आणि पटकन आपल्या घड्या वगैरे मारून ठेवता येतात. कारण जर असंच ठेवले तर कपडे दिवसभर लोळत राहतात, मग पटकन असे वाळले असले की आपण लवकरात लवकर कामं आवरले जातात. म्हणून खडंग असे वाळण्यासाठी वरती टेरेसवरती सगळी कपडे टाकून आले आणि खाली आल्यानंतर स्वयंपाकाला लागले. तोपर्यंत ते मुलांनी तर सगळे भांडे वगैरे काढून ठेवले होते, कारण पाणी प्यायला गेलं तर एक भांडं काढलं की लगेच दुसरं भांडं काढत राहतात. असे करून करून ना सगळे भांडे तिथे किचन वाट्यावरती साचून ठेवतात. तर आज स्वयंपाकामध्ये काही जास्त मला बनवायचं नव्हतं, कारण स्वयंपाकासाठी मी रात्री जी बनवलेली होती बाजार आमटी किंवा म्हणजे शिपे आमटी, आमच्या इकडे याला शिपे आमटी म्हणतात. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, आपण जसं राहणीमान बदलते तशीच आपली भाषा सुद्धा बदलते. बोलीभाषा प्रत्येकाच्या ठिकाणची वेगवेगळी असते, हो की नाही. तर इथे मी शेवयाचा भात सुद्धा करणार होते, कारण गावाकडून येताना ही शेवया मी घेऊन आलेली होती. आता यावेळेस मी गावावरून आलेला व्हिडिओ काही तुमच्यासोबत शेअर केलेला नव्हता, काही कारणास्तव मला या गोष्टी म्हणजे व्हिडिओ शूट करता आलेला नव्हता त्यामुळे. तर इथे मी शेवया शिजायला घालणार होते. शेवयाचा भात आणि रस ह्याचं कॉम्बिनेशन कोणाकोणाला आवडतं हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर इथे शिपे आमटी असल्यामुळे आज काय मी जास्त बनवणारच नव्हते, फक्त शेवयाचा भात आणि रस एवढंच मला बनवायचं होतं. तर त्यासाठीच इथे मी शेवयाचा भात शिजायला ठेवलेला होता. त्यासाठी इथे मी गरम करायला पाणी ठेवलं होतं, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तूप घालून घेतलं. आता आजी नेहमी म्हणायची, जर आजारी वगैरे पडलेला असेल किंवा सर्दी खोकला झालेला असेल, घसा दुखत असेल तर ना आपल्याला शेवयाच्या भाताचं पाणी गरम गरम प्यायचं. त्याने काय होतं, पटकन असा आपला खोकला सर्दी आणि जो घसा वगैरे काही दुखत असेल ना तर तो राहतो. प्रत्येक जुन्या माणसं ना काही गोष्टी पहिल्या जुन्या असं थोडं जरी आजारी पडले तरी डॉक्टरकडे न जाताना घरगुती उपचार करायचे. आता बरेच लोक मला आमची आजी नेहमी सांगत राहते की जर सर्दी झालेली असेल आणि पटकन जात नसेल, जास्त दिवस झालेले असेल, तर नॉनव्हेज वगैरे खाणारे असतील ना तर त्याचा आपल्याला इथे रस्सा पिऊन घ्यायचा आणि गरम गरम रस्सा प्यायल्यानंतर ना पाणी वगैरे काहीच प्यायचं नाही, मग पटकन आपली सर्दी राहते. किंवा फुटाणे खायचे असं माझी आजी नेहमी म्हणत राहते. तर इथे भाकरी करायला लागलेले होते, कारण आमटी होती आणि आमटीसोबत तिथे मला भाकरी करायच्या होत्या. भात मी बनवून घेतलेला होता, पण मुलं काही रस आणि भात खात नाहीत.
तर त्यासाठी इथं पटापट मी भाकरी करून घेतल्या. आता हे माझं सिक्रेट वाटण म्हणजे रेसिपीचं वाटण आहे. मी कुठलीही भाजी बनवायची असेल तर अशा पद्धतीचा मसाला मी बनवून ठेवत असते फ्रीजमध्ये, जेणेकरून आपल्याला ऐन टायमाला आपली धावपळ होत नाही आणि पटकन आपलं सगळे म्हणजे मसाला असला की पटकन आपली भाजीसुद्धा तयार होते. म्हणून इथं मी थोडंसं खोबरं, धने, दालचिनी, विलायची असं सगळं थोडं थोडं घेतलं होतं. कांदा, टोमॅटो, जायफळ आणि तमालपत्र हे सगळं काढून घेतलेलं होतं. फुटाणं वगैरे सगळं काढून घेतलेलं होतं. आता एक एक करून ना आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. जास्त व्यवस्थित असं भाजून घ्यायचं, कारण हे मी ओलं खोबरं इथे वापरलेलं होतं आणि जे ओलं खोबरं आहे ना चांगलं नाही भाजलं तर भाजीला आपल्या पांढरा कलर येतो. त्यामुळे इथे मी छान असं इथे भाजून घेतलेलं होतं. जर तुमच्याकडे सुके खोबरं नसेल तर जर ओलं तुम्ही खोबरं घालणार असाल ना तर असं काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यामुळे काय होतं तर भाजीला आपल्या कलर चांगला येतो आणि पांढरी आपली भाजी दिसत नाही. आता बऱ्याच ठिकाणी भाजीचा रंग बघून भाजी कशी झाली आहे असं आपल्याला समजतं, हो की नाही. तर त्यासाठीच इथं भाजीचं वाटण मात्र आपल्याला छान भाजून घ्यायचं असतं. आता एक एक करून इथे मी वाटण भाजून घेणार होते. सुरुवातीला तर मी इथे सगळं खोबरं भाजून घेतलेलं होतं आणि नंतर आता हे मी मी फुटाणे आणि ही डाळ भाजायला टाकलेली होती, तर हे सुद्धा मी भाजून घेणार होते. आता व्यवस्थित असं हलक्या हाताने थोडं थोडं करून थोडंसं तेल घालून आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे. आता फुटाणे आणि इथं डाळ मी मिक्स केलेली आहे, कारण डाळीमुळे ना आपल्या भाजीला पटकन घट्टपणा येतो आणि इथे माझ्याकडे जास्त फुटाणे नव्हते त्यामुळे इथे मी डाळ घातली नाही, तर मी फक्त फुटाणे घालूनच हे वाटण बनवत असते. आता हरभऱ्याच्या डाळीचंच आपलं जे फुटाणे असतात ते हरभऱ्याचेच असतात, त्यामुळे म्हटलं फुटाणे घातले काय आणि डाळ घातले काय, काहीही घातलं तरी चालतं. त्यामुळे इथे मी थोडीशी डाळ घालून घेतली. आता तेही छान असं भाजून घेतलं. नंतर आपल्याला एक एक करून सगळं भाजून घ्यायचं आहे, कारण हे वाटण आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. आता हे बी पाहू शकतात तुम्ही, हे पांढरे तीळ होते, तर पांढरे तीळसुद्धा मी घातलेले आहेत आणि तेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. धनेसुद्धा घेतलेले आहेत, थोडीशी विलायचीसुद्धा घेतलेली होती. आता या सगळ्यांमुळे ना छान असा आपल्या भाजीला वास येतो. अद्रक, लसूण हे सगळं काही मी यामध्ये मिक्स केलेलं होतं. तर तुम्ही पाहू शकतात, जर आपल्याला कामांची गडबड असेल आणि रोज रोज आपल्याला वाटण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचा आठवड्याभरासाठी मसाला साठवून ठेवू शकतात. फक्त काय करायचं, जर मसाला आपण हा भाजलेला आहे तो व्यवस्थित असा थंड होऊ द्यायचा, नंतर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचा. जास्त काही पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही, अगदी थोड्या पाण्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आणि पॅक डब्यामध्ये ठेवून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा. फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे तो काही लवकर खराब होत नाही. पण लक्षात ठेवा, जर आपल्याकडं लाईट जात नसेल तरच हा मसाला तुम्ही करून ठेवू शकतात, पण लाईट काय येत नाही किंवा ये जा करते अशा ठिकाणी तुम्ही हा मसाला बनवून ठेवू नका. तर इथे सिटीच्या ठिकाणी आपण हा मसाला वापरू शकतो, कारण आठवडाभरासाठी हा मसाला फ्रीजमध्ये छान असा म्हणजे राहू शकतो किंवा खराब वगैरे काहीच होत नाही या मसाल्याला. आता हा मसाला मी कंटिन्यू वापरत राहते, त्यामुळे माझी आयत्या टायमाला काहीच गडबड होत नाही आणि हा माझा सिक्रेट रेसिपीचा मसाला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडण अशा पद्धतीचा आपला हा मसाला आहे आणि या पद्धतीने एकदा तुम्ही हा मसाला नक्की ट्राय करून बघा आणि वापरून बघा. तर कशी झाली भाजी हे सुद्धा मला परत नंतरच्या वेळेस कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पाहू शकतात, इथे कांदासुद्धा मी भाजून घेतलेला आहे. 2-3 कांदे इथे मी भाजून घेतलेले होते, कारण तुम्हाला वाटण किती प्रमाणात करायचे किंवा 8 दिवसापुरतं करायचं की 2 दिवसापुरतं करायचे याच्यावरती हे तुमचं कांदा वगैरे जे मसाला तुम्ही काढणार आहेत ते डिपेंड आहे. तर इथे मी आठवडाभरासाठी हा मसाला काढलेला होता, कारण फ्रीजमध्ये हा मसाला मी पूर्ण एअरबंद म्हणजे जे आपला हवाबंद डब्यामध्ये ठेवत असते आणि तो मसाला आहे तसा राहतो, अजिबात खराब वगैरे होत नाही. फक्त ठेवताना फ्रीजरमध्ये ठेवायचा, पॅकचं जे झाकण त्याचं पॅक लावलेलं पाहिजे. तर इथे मी कांदासुद्धा भाजून घेतला आणि सगळ्यात लास्टला मी टोमॅटो भाजायला घातलेले होते, कारण टोमॅटो ना पटकन असे तव्याला चिटकले जातात. मग आपला जो राहिलेला मसाला आहे तो व्यवस्थित असा आपल्याला भाजता येत नाही, खाली चिटकल्या जातो. त्यामुळे टोमॅटो इथं मी लास्टला टाकून घेतलेले होते. त्यातसुद्धा थोडंसं तेल घालून हळूहळू आपल्याला ते पण मऊ होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ना आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवायचं. आता काल विचार आलेला मनात असं मी बोलले, पण तो विचार हा होता की काल मी सहजच असं बसल्या बसल्या विचार आला की एवढं गरम होते आणि जर लाईट गेली यामध्ये तर किती गरम होईन, हा विचार माझ्या कालच मनात आला आणि आज तो पूर्ण सुद्धा झालेला होता. कधी नव्हे तर असं विचार आला आणि आज सकाळी सकाळी ना लगेच लाईट गेली. आता लाईटचं काहीतरी काम चालू होतं, त्यामुळे आज दिवसभर लाईट येणार नाही असा मेसेज सुद्धा आलेला होता. त्यामुळे आता हा वाटणाचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करू शकले नाही.
तर हे सगळं थंड झाल्यानंतर तुम्ही छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आणि फ्रीजरमध्ये एकदम हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं. साधारण 8 दिवसापर्यंत हा मसाला तुम्ही नक्की वापरू शकतात, कारण हाच मसाला वापरून मी माझ्या रोजच्या भाज्या बनवत असते. जर काळ्या तिखटाचा तुम्हाला मसाला बनवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा मसाला साठवणीसाठी बनवून ठेवू शकतात. जर हा मसाला आणि आपल्या चॅनलवरचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि हो, लाईकसुद्धा करा, कारण तुम्ही हे लाईक करतात हे मला माहिती आहे, पण शेवटीला विसरून जातात. त्यामुळे सर्वात आधी तर तुम्ही ह्या आपल्या व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.